नमस्कार. जनजागृती न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण नावंडी नाका या ठिकाणी आहेत. बीडमधला नावंडी नाका. या ठिकाणी राकेश अण्णा जाधव यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी मोठा कार्यक्रम इथं ठेवलेला आहे. कार्यक्रम म्हणजे असा आहे, समाजसेवाचा कार्यक्रम आहे हा. तर याच्यामध्ये मशीन वाटप होणार आहेत. शालेय वाटप, शालेय विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके, दप्तर, पेन वगैरे असे शालेय वस्तू वाटप होणार आहेत. तर आपण राकेश अण्णा जाधव यांना विचारूया कशा पद्धतीने यांचा बड्डे होणार आहे. काय सांगताल तुम्ही की तुमचा आज वाढदिवस आहे, तर वाढदिवसानिमित्त तुम्ही कसे कसे कार्यक्रम घेणार आणि काय करणार? प्रथमतः सगळ्यांना जय श्रीराम, जय टायगर. आज माझ्या वाढदिवसानिमित्त बरेचसे उपक्रम सामाजिक राबलेले आहेत. खास करून आम्ही 551 लोकांचा विमा काढलेला आहे, 1 लाखापर्यंतचा. 1 लाखापर्यंत मेडिकल हेल्थ त्यांना मिळणार आहे, प्रोटेक्शन. त्याच्यानंतर आपण ॲम्ब्युलन्स दिली आहे, लोकार्पण. त्याच्यानंतर 100 शालेय विद्यार्थ्यांना. कुठल्या माध्यमातून काढले, कसं काढले? नाही, आम्ही स्वखर्चाने काढलेलं आहे. माझे जे मित्र कंपनी आहेत हे सगळ्यांनी हे माझ्या वाढदिवसानिमित्त केलेलं आहे. मी एकटा नाही, सगळे जे दिसते त्या सगळ्यांच्या माध्यमातून काही ना काही प्रत्येक जणांनी काहीतरी समाजाचं देणं लागतोय. तर आपण ह्या पद्धतीने हे पाळून सगळ्यांनी आपण सामाजिक उपक्रम केले. आणि त्याच्यामध्येच आज तुम्ही या ठिकाणी रक्तदान शिबिर पण ठेवलेले. रक्तदान शिबिर ठेवलेले. आत्ताच योगेश भाईच्या हाताने उद्घाटन झाले. आमचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर भाऊ जाधव आणि राष्ट्रीय अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव, उमेश भाऊ कोकरकर आमचे मराठवाडा अध्यक्ष, यांच्या माध्यमातून आम्ही बरेचसे असे सामाजिक कार्यक्रम ठेवले. तर त्याच्यामध्ये रक्तदान आज कमीत कमी 300 जण रक्तदान करणार आहे. आता शालेय वाटप, पुस्तके वगैरे, दप्तर या ठिकाणी तुम्ही शाळेमध्ये जाऊन वाटप करणार, ते कसं निवेदन काय? उद्याच्याला आज रविवार असल्यामुळे शाळेला सुट्टी आहे. उद्याच्याला सोमवारी सकाळी शालेय विद्यार्थ्यांना 100 विद्यार्थ्यांना ज्यांना खरंच गरज आहे, ज्यांना कुणाला वडील नाही आहेत, कुणाला आधार नाही आहे, अशा विद्यार्थ्यांना आपण पूर्ण किट वाटप केली आहे. त्याच्यामध्ये शाळेचं दप्तर आहेत, वह्या आहेत, पुस्तकं आहेत, पेन आहेत. आणि गरजूवंत महिलांना तुम्ही मशीन पण वाटप करणार आहे, शिलाई मशीन. त्याच्याबद्दल काय सांगता? किती मशीन असणार आहे? आम्ही आहेत ना, आमच्या महिला कुठल्या असणार, कोणत्या महिला? आम्ही आमच्या एरियामधल्या जवळपास निराधार महिला, ज्यांना समजा कुणाला नवरा नाहीये, कुणाला सोडून दिलेलं आहे, 4-5 लेकरं आहेत, समजा नाही का, ते काही असं काम करून खाणाऱ्या महिला आहेत, ज्यांना की खरोखर गरज आहे काहीतरी स्वतःच्या हाताने काहीतरी व्यवसाय मिळावा, ह्याच्यासाठी आम्ही त्यांना शिलाई मशिनीच्या माध्यमातून थोडी फुलाची पाकळी म्हणा, त्यांना आपण मदत केली आहे की त्यांच्या हाताला काहीतरी काम लागावं आणि त्यांना रोजगार मिळावा आणि त्याच्यावरून त्यांचा निदार आपलं बेरोजगार असणाऱ्या महिलांना तुम्ही काम चालू करून द्या. हो. तुम्ही काय सांगताल? अण्णाच्या वाढदिवसाला आला, तुम्ही काय सांगता? अण्णाच्या वाढदिवसाला आम्ही आलो, तर आता सर्व मित्र कंपनी आहेत. अण्णाने आम्हाला बोलवलं आणि वाढदिवस चांगल्या प्रकारे व्हावा त्या हिशोबाने आम्ही सगळेजण सहकार्य करायला थांबलेलो आहोत. वाढदिवसानिमित्त बऱ्यापैकी चांगले उपक्रम राबवले जातात आणि इथून पुढे बी चांगले उपक्रम राबवतील आणि त्यांना आमचं जे मित्र वर्ग आहे तो सगळा भरभक्कम त्यांच्या पाठीशी आहे. कुठेही त्यांना एकटे पडून देणार नाही. आणखी एक प्रश्न आहे अण्णा तुम्हाला, की वाढदिवसाच्या ठिकाणी मोठे मोठे कार्यक्रम असो, कुठला वाढदिवस असो, या ठिकाणी डीजे लावला जातो. तर आता सध्या डीजे हा बंदच केलेला आहे. डीजेचं जे सिस्टम आहे सध्या ते बंदच केलं. तर तुम्ही काय म्हणताल की डीजे लावता येईल की नाही तुमच्या वाढदिवसाला? नाही, आमचं डीजे नाही आहे, पण सामाजिक कार्यक्रम आहे, ऑर्केस्ट्रा आहे, छोटे साऊंड आहेत. आम्ही पूर्ण पोलीस प्रशासनाला म्हणजे नाही का सगळा परवानग्या घेऊन त्यांच्या ह्याच्यामध्ये नियमामध्ये ज्या पद्धतीने साऊंड बसतायत त्याच पद्धतीचे साऊंड लावलेले पूर्ण साधारणप्रमाणे, जे समजा लोकांना त्रास व्हावा नाही. आपण इतके सामाजिक उपक्रम घेतल्याचा उपयोगच काय, जर आपण डीजे लावून धांगडधिंगा करून नाच गाणे करून जर असं जर
हे करतो तर ती आपली संस्कृती नाहीये. आज आपल्याला खरं समाजामध्ये गरज आहे गरजूवंत लोकांना काहीतरी कुठंतरी आपण देणं लागतो. जे हे डीजे लावून धांगडधिंगा करते त्यांना एवढंच सांगणं की कुठंतरी तुम्ही समाजामधले असे गोरगरीब लोक बघा ज्यांना खरंच आज गरज आहे काहीतरी आपल्या हे करण्याची. जे तुम्ही वाढदिवस करताय डीजे लावून ते थोडं बंद करा. थोडं प्रशासनाला बी थोडं सहकार्य तुमचं करा. म्हणणं असं आहे की डीजे लावण्याऐवजी तुम्ही समाजसेवा करा, काहीतरी गरीब व्यक्तींना काहीतरी वस्तू वाटप करा, त्यांचा धंदा चालू होईल ह्याप्रमाणे काहीतरी करा असं तुमचं म्हणणं आहे का? हो नक्कीच. तुम्ही काय सांगता? काही नाही, आम्ही भरपूर कार्यक्रम घेतले राकेश अण्णाच्या माध्यमातून. अजून पण रक्तदान आहे, काल डोळे तपासणी होती, अवयव तपासणी होती, भरपूर कार्यक्रम योग्य पर्यंत झालेले. अजून पण इथून पुढे पण अण्णाच्या मार्गदर्शनाखाली जे पण कामं होते ते योग्य रीतीत होते. जे पण अण्णा सांगतील ते आम्ही करणार आहेत. तुमचं फक्त समाजकार्य? हो, समाज. पहिली गोष्ट राकेश अण्णा जाधव यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. राकेश अण्णा जाधव यांचं कार्य समाजकार्य हे खूप मोठं आहे. अण्णाच्या वाढदिवसानिमित्त काय सांगताल? इथं रक्तदान शिबिर पण अण्णांनी केलेलं आहे आणि शालेय वस्तू वाटप पण करणार आहेत अण्णा, आणि गोरगरीब महिलांना मशनी वगैरे असे काही वस्तू वाटप करणार आहेत. काय सांगताल याबद्दल तुम्ही? आज या ठिकाणी त्यांचा वाढदिवस म्हणजे खऱ्या अर्थाने समाजाला एक महासेवेचा यज्ञच म्हणावं लागेल. कारण की आज जितकं आपण समाजामध्ये पाहतो लोकांकडे कोटींनी संपत्ती आहे, परंतु लोकांची काही नीतिमत्ता समाजासाठी काही फुलाची पाकळी करण्याची कुणाचीच राहिलेली नाही. आज या ठिकाणी आपण पाहिलं तर राकेश अण्णांच्या माध्यमातून महाआरोग्य शिबिरासारखा उपक्रम फक्त केला म्हणून केला नाही, तर त्याच्या माध्यमातून कित्येक लोकांना चष्मे दिले, मेडिकल दिले. त्यांच्या माध्यमातून कित्येक लोकांना ते जे औषधी ज्याची की प्राईज हजाराच्या पुढचे अशा औषधी त्यांनी उपलब्ध करून दिली. काही ठिकाणी फक्त तुका लावून काम केलं जातं, कुठेतरी फक्त सोशल मीडियावर ट्रॅक दाखवण्यासाठी ते काम केलं जातं. पण या ठिकाणी अण्णांनी कुठलाच सोशल मीडियाच्या हव्यासापोटी कुठं केलं नाही. आणि हे जे केलंय सामाजिक उपक्रम ते आम्हाला अण्णांनी मार्गदर्शन केलं, त्याच्यामुळे आम्ही योग्य प्रकारे पार पाडण्याचा प्रयत्न केला. जर अण्णांनी आम्हाला धांगडधिंग्याचा दिला असतं तर आम्ही तसंच वागलो असतो. आणि या ठिकाणी रक्तदानाच्या माध्यमातून बीड जिल्ह्याच्या रक्तपेढीला या ठिकाणी आमच्याकडून थोडं सहकार्य करण्याची आमची इच्छा आहे. आम्ही पाहिलं की बीडच्या रक्तपेढीला सध्या इतका तुटवडा आहे. अण्णांना कमीत कमी जिल्ह्यामधून आठवड्याला 10 ते 12 जणांचे फोन होते. इकडं वडवणे असेल, गेवराई असेल, आंबेजोगाई या ठिकाणाहून जे ह्यांचे प्रमुख आहेत टायगर ग्रुपचे ते लोक यांना फोन करतात आणि त्याच्या माध्यमातून त्यांना रक्त पुरवण्याचं काम करतात. आज या ठिकाणी ह्या जे रक्तदानाचा महायज्ञ झाला, यातून नक्कीच कुठंतरी अण्णांच्या माध्यमातून म्हणा, या सर्वांच्या अण्णांच्या जीवाभावाच्या माध्यमातून आमचे मार्गदर्शक संजू मामा असतील, उमेश भाऊ असतील, यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून आज कुठंतरी आम्ही सामाजिक उपक्रम राबवलेत. आणि त्याला तुमच्यासारख्या लोकांचा सपोर्ट आहे, तुम्ही त्यांना कुठेतरी मेन ट्रॅकवर नेण्याचं काम करतात. त्याच्याबद्दल आम्हाला अण्णांना शुभेच्छा. आणि अण्णांकडून समाजाला एवढंच देणं आहे, वाढदिवसानिमित्त जे देणं लागतं आपण समाजाचं कुठंतरी देणं लागतं, ते अण्णांनी नक्की केलंय असं मला वाटतं. अण्णा, तुम्ही समाजसेवेबद्दल काय सांगताल की टायगर ग्रुपच्या माध्यमातून तुम्ही कशा प्रकारे कामं करतात? लोकांच्या अडचणी असतील, काही प्रॉब्लेम असतील तर कसं सॉल्व्ह करतात? जे राजकीय लोक करू शकत नाहीत ते आमची संघटना करते. गोरगरिबांच्या आणि ज्यांना खरोखर गरज आहे अशा लोकांच्या मदतीला आम्ही धावून जात होतो. मग मेडिकल म्हणा, मग हॉस्पिटल म्हणा, मग कुठं अन्याय होतोय कुणावरती. आता मध्ये आम्ही एक प्रकरण आमच्या महिलाला न्याय मिळवून दिला. अशा प्रकारचे आमच्यापाशी कुठेही अन्याय झालेले प्रकरण आले तर तिथं आमचं तानाजी भाऊंचं, जालिंदर भाऊंचं, उमेश भाऊंचं सांगणं की तुम्ही असं पूर्ण ताकदीने ते प्रकरण हाताळा आणि जितकं तुम्हाला न्याय मिळवून देता येईल तितकं तुम्ही जितकी आपली ताकद लावा पूर्ण. अशा आम्हाला इतकं त्यांचं पाठबळ आहे. त्यांच्या पाठबळामुळेच आम्ही आज जे काही बी हे सामाजिक उपक्रम घेत होतं किंवा आम्ही गरिबांना मदत करतो ते फक्त त्यांच्याचमुळे करत होतं. ते आम्हाला म्हणजे प्रेरणा देतात, ते प्रोत्साहन देतात प्रत्येक गोष्टीमध्ये की हे तुम्ही करीत राहा, आम्ही तुमच्या सोबत आहे. आम्हाला ती ताकद भरपूर म्हणजे मिळते त्यांची. उमेश भाऊ आम्हाला पाठराख्यासारखे आमचे मराठवाडा अध्यक्ष उमेश भाऊ आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये मार्गदर्शन असते. उमेश भाऊ आम्हाला प्रेरणादायक पूर्ण म्हणजे त्यांच्या ह्यानीच. आमचे संजू मामा लकडे जिल्हा प्रमुख आहेत आपले शिवसेनेचे आघाडीचे, ते आम्हाला पूर्ण त्यांचं बी पाठबळ असतं इथं स्थानिकला. जरी ते पक्षाचे असले तरी संघटनेमध्ये त्यांचं आम्हाला योगदान भरपूर असते.
पक्षाचे असले तरी ते समाजसेवा करण्यासाठी समाजसेवाचं तुमच्यासोबत कधी त्यांना आम्हाला कधी पण तुमच्यासोबत ते आमचे एक सहकार्य मोठे म्हणून भाऊ एक आणि सोबत असतात. मार्गदर्शक म्हणूनच आहेत ते आमच्यासोबत. बघू शकता या ठिकाणी शालेय वाटपचे साहित्य बॅग तसंच पाहिजे तर लहान लेकरांसाठी वया पण आहेत या ठिकाणी पेन बघितलं तर पेन पण आहेत आणि मशीन जे आहेत महिलांना देण्यासाठी जे मशीन आहेत त्या मशीन या ठिकाणी नाही आहेत, सध्या येणार आहेत. बघू शकता हा प्रोग्राम संध्याकाळचा होणार आहे आणि ह्या प्रोग्रामामध्ये हे बॅग त्याच्यावरती राकेश अण्णा जाधव जिल्हाध्यक्ष टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या वाढदिवसानिमित्त हे जे साहित्य आहे हे वाटप केलं जाणार आहे. या ठिकाणी रक्तदान होत आहे. या ठिकाणी बघू शकता तुम्ही या ठिकाणी रक्तदान करण्यासाठी बसलेले काही त्यांचे मित्र परिवार आहेत आणि काही टायगर ग्रुप मधले काही सहकार्य पण त्याच्यामध्ये सहकार्य पण आहे त्याच्यामध्ये बघू शकताय. या ठिकाणी पूर्ण त्यांची टीम आहे. तर आपण त्यांच्याशी बोलूयात. काय सांगताल तुम्ही रक्तदान शिबिर? रक्तदान शिबिर हे एक समाजोपयोगी कार्य आहे. त्यामुळे राकेश अण्णा जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मित्रपरिवाराने आमच्या परिवारातील सर्वांनीच एक रक्तदान शिबिर ठेवण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्याला चांगल्या प्रकारे उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे आणि असेच चांगले कार्य करत राहू. राकेश अण्णा जाधव मित्रमंडळाच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली त्याचे कार्यकर्ते पण जोमाने काम करतात. आमच्या पण त्यांना वाढदिवसानिमित्त असेच प्रत्येक युवा कार्यकर्त्यांनी असेच त्यांचे एक हे घ्यावी की बाकीचे ढोल भाज्या कुठं तुमचं डीजे वगैरे न लावता अशा समाजोपयोगी काही माध्यमातून कार्य करीत राहावं ही सदिच्छा देतो.